हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी म्हणजे माझ्या गार्डनमध्ये झाडं लावणार आहे. तर तुम्ही बोलाल आता गार्डन म्हणजे विंडोमध्ये झाडं लावते दरवर्षी लावते, तर ह्या वर्षी पण त्याचप्रमाणे मी झाडं लावणार आहे. तर कोणती कोणती झाडं मी काल घेऊन आलेली आहे, तर हे मी तुम्हाला आता व्हिडिओ चालू झाल्यानंतरच सांगते. कारण की काल ना म्हणजे असं संध्याकाळी विचार केला की आता मस्तपैकी झाडं घेऊन येऊया. गाडीवरून जाऊन झाडं घेऊन आली आणि इंडोर प्लांट पण आणलेत. त्याच्यानंतर मी ना इंडोर प्लांटसाठी ना मस्तपैकी पॉट पण मागवले, म्हणजे कुंडी मागवले. तर फ्लिपकार्टवरून जर त्याची लिंक मला जर भेटली ना, खूप स्वस्त भेटली मला. 120 रुपयाला काहीतरी 5 भेटले मला कुंड्या. त्या तर मस्त होत्या कुंड्या. तर त्याच्या खाली प्लेट असतात ना, तर त्या पण म्हणजे जेणेकरून पाणी खाली सांडणार नाही ना. तर त्याच्यामुळे, कारण की मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये कसं असतं, खाली जर पाणी सांडलं तर परत कंप्लेंट येते. तर मी ते कसं पाणी, आमचं तर रोड टच आहे, त्याच्यामुळे कसं पाणी टाकलं तर ते खाली जातंच. तर मी विचार केला की ह्या वेळेला असे मागूया. आणि मी आज झाडं लावणार आहे, तर तो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. गरमी पण भरपूर आहे, पण मला पाणी रोज घालावं लागणार आहे, कारण की ना अजून पाऊस पडलेला नाही आहे. असं म्हणजे जसा पाहिजे तसा पाऊस अजून मुंबईमध्ये चालू नाही झाला आहे. कारण की मध्ये 2च दिवस पाऊस पडला, मला वाटतं ना 24 काय 24-25ला 23 काय 24-25ला असं पाऊस पडला. आणि नंतर मग असं एवढी गरमी चालू झाली नाही, काय बोलायला नको. तर मी असा विचार केला की आता हळद तेवढी लावायला मी हळद नंतर लावणार, ज्या वेळेला पाऊस चालू होईल ना. कारण मस्त असं म्हणजे एकसारखा पाऊस चालू झाला ना की मी हळद लावणार. बाकी तर आता मी झाडं लावून घेते. पहिल्यांदा मी किचनच्या विंडोमध्ये झाडं नव्हती लावत, आणि फक्त ह्या 2 विंडोमध्ये लावायची, म्हणजे बेडरूमच्या विंडोमध्ये त्या पण, आणि हॉलच्या विंडोमध्ये झाडं लावत होती. तर ह्या वर्षी मी भरपूर अशी झाडं लावायचा विचार करते. टेरेसवरती पण लावली असती, पण ना तेवढं वरती जाऊन रोज पाणी घाला, परत कावळे कबुतर येऊन घाण करत बसणार. तर त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला जेवढी आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये विंडोमध्ये जेवढी झाडं बसतायत ना, तर तेवढीच मी लावणार आहे. तर तो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. बघूया आता मंगेश मदत करतील का नाही. आता जस्ट झोपून उठले, आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे मला बोलले की मंथन गेलाय स्कूलमध्ये. तर असं सगळं आहे. तर जेवण बनवून घेतलं मी. आता म्हटलं पटकन आधी हे करून घेते, झाडं लावून घेते, आणि जसा काही व्हिडिओ असेल तसं तुमच्यासोबत शेअर करते. मी ह्यांना बोलत होती की म्हटलं जेव्हा तुम्ही घराचं काम केलं ना, त्यावेळेला विंडो अशी मोठी ठेवायला पाहिजे होती. म्हणजे मी मस्तपैकी अशी बाल्कनी बनवली असती, आणि तिथे एक चेअर टाकली असती, आणि तुम्ही मस्त पावसाचा आनंद घेतला असता चहा पित. तर बघू आता. तर मी झाडं लावणार आहे, तर हे मी तुमच्यासोबत आता शेअर करते. चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया, झाडं लावूया. गाईज, आज आम्ही झाडं लावतोय. झाडे लावा, झाडे जगवा. किती आहेत झाडं बघा. ही काल सगळी आणलेली नवीन झाडं आहे, त्यातलं एक फक्त हे लावून झालं आहे आता. आणि माझ्याकडे किती कुंड्या आहेत बघा. आता शिल्लक राहणार आहे पण 1-2 तरी, पण मी ही मागच्या वर्षीची माती आणि ह्याच्यात खत आहे. आणि आता हे सगळे कुंड्या रिकामी आहेत. हे बघा, आता ही जी खराब झालीत ना, ते टाकून देणार मी आता. आणि हे काल आणलेले प्लांट्स, हे इंडोर प्लांट 2 आहेत, आणि हे इथे 3 आहेत. तर ते मी आत्ता लावणार आहे मस्तपैकी. हे इथे गुलाब आहे, हा इथे मोगरा आहे. आज मोगऱ्याला फुलं भरपूर फुललेली, मग अशी देवांना पण घातलेली आहेत संकेतने. आणि हे बघा, इथे एक कुंडी आहे, ही एक कुंडी आहे. त्या विंडोमध्ये पण खूप आहेत. हे बघा, इथे पण 2-3 आहेत. अजून जागा एवढीशीच. आता हे कुठे लावायचं तर विचार करते. हे इथे एक आहे, लिंबूचं झाड आहे, आणि हे पण इंडोर प्लांट आहे, पण मी त्याला बाहेर ठेवलं आहे. मागच्या वर्षी जे लावलं ते तिथेच राहिलं. हे बघा, हा एक मनी प्लांट आहे. माझ्याकडे झाडं खूप आहेत, आणि मला झाडं लावायला पण खूप आवडतात. काय हो, तुम्हाला आवडतात? हे बघा, हे किचनच्या विंडोमध्ये एक लावलेलं, हे एक मनी प्लांट आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे 2, हा एक मनी प्लांट आहे, हा एक आहे. आता मी हे ट्रान्सफर करणार आहे कशात तरी दुसऱ्यामध्ये. हे जरासं मोठं झालेलं आहे, आणि हे जरासं छोटं आहे. आता बघूया. आणि तुम्हाला आता इकडे दाखवते दुसऱ्या विंडोमध्ये किती झाडं आहेत ती. तरी पण मला झाडांची कमीच आहे. हे बघा, हा इथे एक कोरफड आहे, हा एक मनी प्लांट आहे. ही गवती चहा आहे, जी की मी आत्ता 2 दिवसापूर्वी कट केली. परत त्याला ते
हे होणार, वाढणार आम्ही. हा इथे कढीपत्ता आहे, त्याच्यानंतर तिकडे ओव्याचं झाड आहे. हा बघा, हा कढीपत्ता, हे ओव्याचं झाड आहे. आणि ती मगाशी दाखवली ती तुम्हाला त्या विंडोमधून. आता इथे जेवढी बसतील तेवढी झाडं ठेवणार. त्यानंतर मग वरती तिकडे किचनच्या विंडोमध्ये पण जी उरलेली झाडं आहेत ना ती ठेवणार. बघू, आता आम्ही सगळी झाडं लावून घेतो आणि मी तुम्हाला दाखवते नवीन कुंड्या आणलेल्या. ह्या मी ना ऑनलाईन मागवले होते कुंड्या. आता ह्या इंडोरसाठी घेतलेल्या आहेत. ह्याच्यात थोडीशी माती टाका ना, ह्यात फक्त पोखरून माती टाका, त्यातली घाण काढून टाका. आता तुम्हाला दाखवते मी ज्या मागवलेत नाही. तर हे इंडोर प्लांट 3 आहेत आणि तिथे 2 आहेत. तर आता हे बघा, ह्या मी कुंड्या ऑनलाईन मागवल्या होत्या. त्याच्यामध्ये ह्या डिश पण आहेत. हे असं ठेवायची, डिश ठेवायची. ह्याला छिद्र पण आहेत खाली पाणी पास होण्यासाठी. आणि ही एवढी कुंडी अशी, हे बघा, मोठी आहे तरी इंडोर प्लांटसाठी ठीक आहे. आता बघूया कुठे कुठे ठेवायची. एवढी सगळी झाडं, ती एवढी सगळी माती आहे. आणि हे इकडे आता बसून मला काम करून देत आहेत सगळं. थोडीशी पोखरून नंतर मग खत टाकूया त्याच्यामध्ये. आता आम्ही झाडं लावतो, नंतर लावून झाले ना की तुम्हाला दाखवणार आहे मी. हे एक इंडोरवाले आणलेले आता ना, थोडेसे मग लावले नाहीत ना, त्याला पाणी कमी पडलं आहे बहुतेक. तर बघूया आता. ह्याला स्पायडर प्लांट म्हणतात आणि ह्याला स्नेक प्लांट. आणि हे कसलं बोलले होय, आता काय लक्षात नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर कमेंट करून सांगा. तर हे एक बघूया आता. हे लावायचे आहेत. अजून किती आहेत कुंड्या दाखवते तुम्हाला इथे. ह्या अशा 5 कुंड्या आहेत आणि त्याच्या 5 प्लेट पण आहेत. हे 4 आहेत आणि ह्याच्या खाली एक ठेवलेली. असे हे 5 आहेत. तर हे इंडोर प्लांटसाठी ठीक आहेत. आता बघूया, लावूया झाडं. एकटेच काम करताय तिकडे मंगेश सावंत. एवढी सगळी अशी पसारा. चला आता ह्याच्यामध्ये आम्ही इंडोरवाले प्लांट लावतोय. माती भरपूर आहे आमच्याकडे तशी. हे बघा, हे सगळे ट्रान्सफर केले. हे सगळे पिशव्या टाकून दिल्या. आणि ह्या कुंड्या आता किती शिल्लक आहेत. 1 2 3 झाल्यानंतर इथे 1 4 5 आणि आता ह्या इथे 1 6 आणि ह्या एवढ्या इथे आहेत. आता बघूया काय काय करायचं. हे पण 2 ट्रान्सफर करायचे आहेत ह्याच्यामध्ये. आता ते ठेवायचं कुठे ते आता बघूया नंतर. स्नेक प्लांट नाही, त्याचे हे मूळ लपवा. ते थोडंसं हे करा ना, प्रेस करा, खाली जाऊ दे. खाली करा, त्याला मरेल ते. झाडे लावा, झाडे जगवा. यावर्षी पाऊस कमी झाला म्हणून आम्ही झाडे लावतोय. इकडे टाका थोडीशी, हळूहळू. ही बघा, ही आबोली पण मी इथे कट करून लावली. इथे तुळस लावली, त्याच्यामध्ये गुलाब आहे. ही इथे माती आहे. आणि हा इथे आता इंडोर प्लांटसाठी मस्तपैकी. बस जास्त नको, दाबू नको. ही आता इंडोरवाली झाली रेडी. नंतर त्याला जरा क्लीन करणार. आता ह्याच्यात लावूया. ह्याच्यात कोणतं लावूया? हे लावूया, स्नेक प्लांट. स्नेक नाही, हे स्पायडर. ह्याच्यात लावूया. हे जे झाड बघून कशाची आठवण आली माहिती आहे? पात्रीची भाजी. पात्रीची भाजी अशीच असते. आता ही येल्लो झालेली काढून देते. पाऊस, आम्ही झाडं लावते पण पावसाचा का अजून पत्ता नाही आहे. पाऊस कधी येणार आहे देव जाणे. लवकर लाग बाबा. भरपूर लोकांचे पाणी गुन्हा हाल झाले. बस झालं. आता ह्याच्यात हे लावूया.
असं पकडते, माती टाका. हे येल्लोवालं काढा, ते हे वाला. तर गाईज मी तुम्हाला आता दाखवते माझ्या गार्डनमधली, माझं गार्डन तयार होणार आहे थोड्या वेळात, तुम्हाला दाखवते. आणि कशी वाटली ही झाडं. हे गुलाबाचं फूल तुम्हाला कसं वाटलं, ही मोगऱ्याची फुलं, त्याच्यानंतर ही इथे पर्पल कलरची फुलं आहेत, कसली आहेत माहिती नाही. हे इथे जास्वंदीचं पण फुल आहे. काल पण आमच्या जुन्यावाल्या जास्वंदीला एक मस्त फूल फुललेलं, ते की आम्ही गणपती बाप्पांना वाहिलेलं आहे. हे बघा, हे इथे ह्या जास्वंदीला, आणि हे नवीनवाली जास्वंद आणली, वेगवेगळ्या प्रकारची आणलेली आहेत. ही बघून असं वाटतं आम्ही माडत लावतो सुपारीची झाडं. इथून घाला थोडीशी. बस 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 गाईज. आणि ह्यांनी बघा मनी प्लांटचं काय केलं. सॉरी, मनी प्लांट नाही, स्नेक प्लांट. अहो थोडंसं वरती घ्या, अजून जरा वर घ्या, एवढं नको खाली नको, अजून जर असं खाली वरती घ्या. हे बघा, अशी ह्या कुंडीतून अशी ही उलटी करून काढत होते. अशी कोण झाडं काढतं. आणि हे बघा, हे असे सगळे त्यांनी टाकलेले. आता मी एका ह्याच्यात ते ट्रान्सफर करणार आणि हे पण लावणार, यांना जगवणार, आणि जगल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार. झाड बिचारा माझा मेला. मग बघा त्याला किती माती लावलात वरतून. बस बस चला. ज्या 4 कुंड्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी हे जे स्नेक प्लांटची तुटली आहेत ना, पानं तुटली आहेत ना, तर ती लावून घेणार. हे एका ह्याच्यात लावते आधी, बघते. तर ह्याच्यातली माती थोडी मला काढावी लागणार आहे. आणि मी ही एक कुंडी ठेवली आहे, तर ती ह्याच्यासाठी ठेवली आहे की मी आता ना गावावरून येताना मी हळद घेऊन आलेली, दाखवते. मी हळद घेऊन आली होती, तर ती ही हळद आहे. हळदीचे कांदे आहेत, आणि हे जे मी मागच्या वर्षी लावली होती ना हळद, तर त्याच्यातले हे कांदे आहेत. काय हरकत नाही, तर पण हे लावणार मी. बघूया, आले तर आले, पण चांगला पाऊस झाल्याच्या नंतरच हे लावणार मी. आणि हे गावावरून आणले, हे थोडेसे मोठे आहेत. तर आता हे मी नंतर ना ह्या कुंडीत लावणार, जेव्हा मी पाऊस चांगला पडेल ना तेव्हा. कारण की आता पाऊस नाही, खूप ऊन पडते. आणि ही माझी ऑलरेडी झाडं आहेत इथे विंडोमध्ये. आता मी हे लावून घेते. 4 कुंड्या आहेत, 4, 5, 6 कुंड्या तर अजून तशाच आहेत. ते बघा, 6 काय 7 आहेत. हे बघा, हा इथे एक आहे. तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मी काय काय लावणार आहे गाईज. तर बघा, आता इथे कोरफड आहे, त्याच्यानंतर हे इथे मनी प्लांट आहे ह्याच्यामध्ये. हे इथे नवीन आणलेलं गुलाब, हे नवीन आणलेला मोगरा. ही इथे आबोली मी कट करून लावली. बळत हात बाजूला घे. ही आबोली कट करून लावली. आता थोडं थोडं पाणी देते, म्हणजे स्प्रे करणार आहे. ही इथे आहे ती चायची पात. आणि हे इथे कढीपत्त्याचं झाड, आणि हे ओव्याचं झाड. आता तुम्हाला तिकडे दाखवते, तिकडे ती वाली बाल्कनी दाखवते, म्हणजे गार्डन माझं. आणि हा व्ह्यू किती सुंदर दिसत असेल, मला तरी खूप सुंदर दिसते. कारण की हे जे आहेत ना, हे इंडोर प्लांट आहेत. हे इथे 1, 2, 3, 4, 5, तर हे आहेत इंडोर प्लांट. तर ते मी आता नंतर सेट करणार आहे, कुठे ठेवायचे ते विचार करते. तर हे इथे एक नवीन 2 झाडं लावलेली आहेत, म्हणजे हे नवीनवालं आहे आणि हे जुनं आहे. तर आता इथे ही जास्वंदी लावली. त्यानंतर हे इथे अजून एक मनी प्लांट आहे. हे इथे मोगरा आहे. अजून मोगऱ्याला इथे कळी आलीत, ही बघा, मोगऱ्याला कळे आलेत. आणि ही ते गुलाबाला पण हे नवीन आणलेलं गुलाब आहे, तर ह्याला पण कळी आहे. इथे तुळस लावली आहे, इथे तुळस, पुढे पण आहे जास्वंदी आहे. आणि हे सगळे आहेत इंडोर प्लांट. स्नेक प्लांट, स्पायडर प्लांट. हे बॅम्बूचं आहे, पण ते वेगळ्या पद्धतीचं आहे. ते बॅम्बूचं. तर ह्याला जरा पाणी घालून घेणार. आणि हे कोणतं आहे ते मी जरासं मला कमेंट करून सांगा, नाही तर मी आठवलं तर मी सांगते नंतर. आणि हे वाला आहे, तर हे एक प्लांट आहे. आता बघूया, अजून एक बाल्कनी तुम्हाला दाखवते.
आणि हे बघा, आता हे इकडे ही किचनची विंडो आहे, तर इथून तुम्हाला दाखवते. ही किचनची विंडो आहे ना, तर त्याच्यामध्ये तो तुम्हाला झाडं दाखवते. हे इथे मनी प्लांट लावलं. परत हे जे स्नेक प्लांटचे ते वरचे तुटलेले ना पानं, तर ती लावली ह्याच्यामध्ये. आणि हे दुसऱ्या विंडोमध्ये, त्या विंडोमध्ये होतं ना, तर ते मी इथे आणून लावलं. हे ऑलरेडी पहिलंच आहे. आणि हे झाड कसलं आहे माहिती आहे काय? ब्रह्मकमळचं आहे. हे मी ताईकडून येताना घेऊन आली होती कणकवलीतून. हे बघा, पण त्याची जर अशी पानं आहेत तर विचार केला की ही येतील. आणि मी जरासं इथे ना फळी टाकली, खाली पण आहे लादी इथे झाडू धुवून ठेवले. काय कावळ्यांना वगैरे खायला घालायचं असेल तर मी इथे घालते, इथे खायला घालते. आणि साईडला पण इथे ना मनी प्लांट आहे. आणि ही इकडे कुंडी ठेवली. इथे पण खाली मी ना लादी टाकलेली, इथे पण लादी टाकली आहे. आणि हे इथे अशी प्लांट लावली आहेत. खाली लादी याच्यासाठी टाकली की मी ना जेव्हा काय असं काय शेळं उरलेलं असेल, थोडासा भात असेल किंवा काय चपाती वगैरे असेल, कावळे आले तर मी त्यांना टाकते, तर त्याच्यामुळे मी तिथे ठेवले. आणि हे बघा, हे ज्या माझ्या उरलेल्या कुंड्या आहेत ना, त्या मी नंतर इथे मस्त अशा बाल्कनीमध्ये सजवणार आहे. म्हणजे माझी बाल्कनी मी तयार करणार. तर हे इथे ठेवले. अजून हळद लावायची आहे, तर ही बाकीची जे कुंड्या ठेवल्यात ना, तर ह्याच्यामध्ये असं विचार करते कसल्या बिया आणून टाकायच्या. तर ही अशी माझी बाल्कनी आहे. आणि हे जे प्लांट आहे ना, हे जे प्लांट आहे हे आर्टिफिशियल प्लांट आहे. म्हणजे मनी प्लांट आर्टिफिशियल आहे. तर सगळे मला विचारत होते की हे ओरिजिनल आहे काय, तर नाही. आणि मॉम्स किचन, मंथनच्या मम्मीचं, हां, आणि मंथनच्या मम्मीचं. तर इथे ना हे असं लावलेलं आहे बघा मस्तपैकी. तर थोडक्यात हे असं गार्डन, आणि ते तिकडे बेडरूममध्ये आणि माझ्या हॉलच्या विंडोमध्ये. तर ते गार्डन तुम्हाला कसं वाटलं? मंडळी, मंथन पण स्कूलमधून आला. आज सॅटर्डेला त्याचं स्कूल असतं. आणि आता मी प्लांट सगळे लावलेले आहेत ना, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय लावलेत ते. आणि मंथन आमचं बघा कसं फेस करतोय. तर चला तुम्हाला मी दाखवते मी काय काय आता प्लांट लावलेत ते. तर चला बघूया. ना स्प्रेने इथे पाणी करते, कारण माती फक्त ओली करून घेते मी याच्यातली. बाकी तर सगळी माती ओलीच आहे. हे बघा असं हे इथे पण फक्त स्प्रे करून घेते. सगळ्या झाडांना जरा जरा घालून घेते पाणी आणि मग तुम्हाला दाखवते. सध्या तरी मी ही दोन जी सेम दिसणारी आहेत ना झाडं, इंडोर प्लांट, तर ते मी इथे ठेवून दिली आहेत. म्हणजे टी व्ही जवळ. हे बघा, हा असा दिसतो टी व्ही युनिट, हा असा दिसतो टी व्ही युनिट. आणि बाकीची तुम्हाला दाखवते इंडोर प्लांट. तर हे दोन इथे ठेवले. तर जे बाकीचे 3 आहेत ना, तर ते मी किचनमध्ये आणून ठेवले. म्हणजे ह्या बेसिनच्याच वरती इथे आणून ठेवले. तर आता बघू, अजून तरी काय अशी जागा मी डिसाईड केली नाही आहे की कोणती ठेवायची आहेत, कुठे कोणती. तर आता बघा, हे इंडोर प्लांट आणलेत म्हणून इथे मस्त दिसत आहेत, एकदम सुंदर दिसत आहेत. हे बघा, हे अशी दिसत आहेत इथे. आणि ह्या विंडोमध्ये ही अशी दिसत आहेत. हे 2 इंडोर प्लांट आहेत. हे मनी प्लांट आणि हे तिन्ही पण मनी प्लांट आहेत. हे पण आणि हे स्नेक प्लांट. तर ही अशी आता सध्या तरी अशी लावलेली आहे. आणि हे बघा, हे कलरफुल असे स्टोन घेऊन आलेले. तर आता हे पण मी आता ह्या ग्लासमध्ये टाकून घेते. बघी, अशी दिसायला जरासं सुंदर दिसतं. मला असं डेकोरेशन वगैरे करायला आवडतं, पण बघू आता. तर हे मनी प्लांट मी जास्तचे होते ना, ते तोडून घेतले. तर ते आता ठेवून देते, ते सेट करते आणि मग तुम्हाला दाखवते. काय केलं माहिती आहे का जुगाड? आता ही जी शेजवान चटणीची बॉटल होती, तर ती मस्तपैकी मी धुवून घेतली. आणि ही पण छोटी होती शेजवान चटणीची. तर आपण असेच जर कंटेनर घ्यायला गेलो तर हे आता नाही बोललात तरी हे 100 रुपयेपर्यंत तरी भेटेल आपल्याला. आणि हे एक 50-60 रुपयेपर्यंत भेटेल. तर मी विचार काय केला की हे असे आणतो ना शेजवान चटणी, तर असे टाकून न देता आपण हे डेकोरेट करू शकतो. तर हे घेतले. आणि हा आता एवढे उरलेले आहेत. आणि ते मनी प्लांट ना मगाशी ग्लासमधलं, ते कुठे लावलं दाखवते.
हे बघा, हे अशा कोपऱ्यावरती लावलं. आणि हे मी का काढलं, कारण की हे पण ग्लास खराब झालं होतं. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, हा त्याचा हे टोक आहे ना, हे तुटलं होतं. जरी मी कोणाला ह्याच्यातून काहीतरी दिलं तर ते चुकून तोंडाला लागण्याची शक्यता होती. त्याच्यामुळे मी हे विचार केला की ह्याच्यामध्ये मस्त असं हे मनी प्लांट लावूया. थोडंसं डेकोरेट असं आवडतं म्हणून केलं. आता हे बघूया. आता हे जरासं बघते भरून, दोन्हीमध्ये थोडं थोडं राहतंय का बघते, नाहीतर मग मोठ्या एका याच्यामध्ये जारमध्ये राहतंय का बघते. आणि ही दोन्ही पण मी इथेच ठेवली. तर विचार करते की हे जे मनी प्लांट आहे ना, म्हणजे ह्याच्यामध्ये लावलेलं, ते मंगेश जिथे बसतात ना, वर्क फ्रॉम होम आहे त्यांचं, तर तिथे जिथे लॅपटॉप ठेवतात ना, तर त्या टेबलवरती मी हे ठेवायचा विचार करते. पण त्यांना विचारल्याशिवाय नाही ठेवू शकत, कारण की ते मला परत ओरडतील. कुठे हात लागला काय झालं तर परत हे काचेची आहे ना, मग परत फुटली तर पण मला ओरडतील आणि म्हणजे बोलतील की कशाला तू कशाला इकडे आणून ठेवलं, किचनमध्येच ठेवायचं ना तुझ्या. म्हणून मी हे आता विचार करते, बघू नंतर कुठे ठेवायचं. पण हा कॉर्नर मला खूप आवडला, कारण की मस्त दिसतोय. गार्डनचा व्हिडिओ थोडक्यात तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय बाय.